वेलकम बॅक फ्रेंड्स. आज आपण प्रिसी रायटिंग या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रिसी रायटिंग इज द आर्ट ऑफ समरायझिंग विथ प्रिसिजन एक्झॅक्ट. ओके. Prissy writing is the skill of summarizing a long passage in a short and clear form. It captures the main idea while removing unnecessary details, making the content more concise and easy to understand. मराठीत प्रिसी रायटिंगला सारांश लेखन असं म्हणतात. सारांश म्हणजे सार लिहायचे, एखाद्या पॅसेजचा सार लिहिणे. दॅट इज कॉल्ड प्रिसी रायटिंग. What is the purpose of writing a précis? A précis serves several important purposes in writing and communication. 4 पर्पजेस आहेत जे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. 1 नंबर आहे इम्प्रूव्हिंग कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन इम्प्रूव्ह करायचं कसं? रायटिंग अ प्रिसी रिक्वायर्स केअरफुल रीडिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. ओरिजिनल टेक्स्टला व्यवस्थित वाचणं आणि समजून घेणं. इट हेल्प readers focus on the key ideas and improves their ability to understand complex information quickly. दुसरं काय? की आयडियाज लक्षात येतात आणि कॉम्प्लेक्स आयडियाज समजून घेण्याची क्षमता वाढते. दिस इज वन पर्पज. नंबर 2 इज एफिशियंट कम्युनिकेशन. अ प्रिसी हेल्प्स इन कम्युनिकेटिंग इम्पॉर्टंट पॉईंट्स इन फ्युअर वर्ड्स. कमीत कमी शब्दात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी. दिस इज युजफुल इन अकॅडमिक रायटिंग्स, बिझनेस कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, वेअर इन्फॉर्मेशन नीड्स टू बी शेअर्ड क्लिअरली अँड ब्रीफली. ह्या गोष्टींमध्ये कुठल्या? अकॅडमिक रायटिंग्समध्ये, बिझनेस कम्युनिकेशनमध्ये किंवा जर्नलिझममध्ये, जिथं आपल्याला कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन पटकन समजून घ्यायची असते, तेव्हा प्रिसी रायटिंग फार कामाला येते. प्रिसी रायटिंग मेक्स रायटर्स मोर अवेअर ऑफ हाऊ दे यूज लँग्वेज. भाषा कशा प्रकारे वापरली गेली पाहिजे हे पण प्रिसी रायटिंगमुळं लक्षात येतं. It encourages them to choose words carefully and avoid unnecessary repetition, leading to more effective writing. Unnecessary repetitions टाळले जातात आणि मग effective writing होते. And 4th one is organizing thoughts. When writing a précis, a writer must arrange ideas logically. This skill helps in structuring essays, reports, and speeches in a clear and organized manner. म्हणजे आपले थॉट्स ऑर्गनाइज केले जातात. नाउ लेट्स टॉक अबाउट की एलिमेंट्स ऑफ अ गुड प्रिसी. एका चांगल्या प्रिसीचे की एलिमेंट्स काय असतील ते बघू. ए वेल रिटन प्रिसी हॅज सर्टन इम्पॉर्टंट क्वालिटीज. काय असतील त्या? There are 4 important points, namely clarity, conciseness, accuracy, logical structure, and neutral tone. Clarity काय करतं? The précis should be easy to understand. The language should be simple and meaning of the original text should be maintained in it. It should remain unchanged. Conciseness म्हणजे काय? A précis should be brief while keeping all essential points. सगळे इसेन्शियल पॉईंट्स तर आलेच पाहिजेत. अननेसेसरी वर्ड्स, एक्झाम्पल्स अँड डिस्क्रिप्शन्स शुड बी रिमूव्ड. अनावश्यक गोष्टी काढून टाकून. ॲक्युरसी. द प्रेसी मस्ट रेप्रेझेंट द ओरिजिनल टेक्स्ट्स आयडियाज करेक्टली. इट शुड नॉट ॲड पर्सनल ओपिनियन्स और चेंज द मिनिंग ऑफ द कंटेंट. ॲक्युरसी असली पाहिजे. ॲक्युरसी कशा अर्थानं? ओरिजिनल टेक्स्टच्या आयडियाजच त्याच्यात आल्या असल्या पाहिजेत. लॉजिकल स्ट्रक्चर. The précis should follow the order of ideas in the original text. त्याच्यामुळं काय होईल? This helps in maintaining coherence and making the summary meaningful. And the last one is neutral tone. A précis should be written in an objective and neutral tone. It should not include personal biases, emotions, and exaggerated language. तर ह्या गोष्टी त्याच्यात नाही आल्या पाहिजेत. कुठल्या? पर्सनल बायसेस, इमोशन्स आणि एक्झॅजरेटेड लँग्वेज ह्या गोष्टी त्याच्यात नसल्या पाहिजेत. ओके. नाव देर आर अ फ्यू स्टेप्स इन रायटिंग प्रिसी. अ गुड प्रिसी रिक्वायर्स फॉलोइंग की स्टेप्स. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत टू बिकम ए गुड प्रिसी रायटर. काय? नंबर 1, रीड द टेक्स्ट केअरफुली. Start by reading the original passage carefully. Understand main ideas, arguments, and important skills. Second is highlight the main ideas.
म्हणजे काय करायचं आहे, आयडेंटिफाय द की पॉईंट्स अँड अंडरलाईन ऑर नोट दम डाऊन, इग्नोर अननेसेसरी डिटेल्स, एक्झाम्पल्स ऑर रेपिटिशन्स. काय काय इग्नोर करा, अननेसेसरी डिटेल्स असतील, एक्झाम्पल्स असतील किंवा रेपिटिशन्स असतील, हे सगळं इग्नोर करा. थर्ड इज राईट इन युअर ओन वर्ड्स. रीराईट द इम्पॉर्टंट पॉईंट्स युजिंग सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज. साधी आणि क्लिअर भाषा वापरा आणि पुन्हा लिहा. अवॉइड कॉपिंग सेंटेन्सेस डिरेक्टली फ्रॉम द ओरिजिनल टेक्स्ट. म्हणजे जसे तसे उचलून वाक्य घेणं टाळा. फॉलो द स्ट्रक्चर ऑफ द ओरिजिनल. अवॉइड पर्सनल ओपिनियन्स अँड इंटरप्रिटेशन्स. म्हणजे काय करायचं आहे, मेंटेन द ऑर्डर ऑफ द आयडियाज ॲज प्रेझेंटेड इन द ओरिजिनल पॅसेज. ज्या प्रकारे ओरिजिनल पॅसेजमध्ये आयडिया सांगितलेला आहे त्याच प्रकारे सांगा एकानंतर एक. तशाच डू नॉट ॲड पर्सनल व्ह्यूज, अझम्पशन्स ऑर इंटरप्रिटेशन्स. आणि आपले काही अर्थ लावणे वगैरे टाळा. देन यूज ट्रान्झिशन वर्ड्स. ट्रान्झिशन वर्ड्स पण वापरा ज्याच्यामुळं प्रेसी काय होते, जरा इफेक्टिव्ह होते. ट्रान्झिशन वर्ड्स कुठले कुठले असतील, ट्रान्झिशन वर्ड्स आर वर्ड्स लाईक therefore, however, in conclusion, on the other hand, moreover, etc. These words helps connect ideas smoothly and make the précis flow naturally. आणि लास्ट जी स्टेप आहे ती आहे रिवाइज अँड एडिट. After writing a précis, read it again, check for grammar, clarity, and whether it includes all the key points. आधी काय करा, केअरफुली वाचा, ग्रामर बघा, क्लॅरिटी आहे का वाचा, आणि हे पण बघा की सगळे पॉईंट्स आलेले आहेत का. नसतील तर मेक नेसेसरी चेंजेस टू इम्प्रूव्ह इट. आणि आता काही टिप्स आहेत फॉर रायटिंग इफेक्टिव्ह प्रेसी. इफेक्टिव्ह प्रेसी कशी असली पाहिजे त्याच्यासाठी काही टिप्स आहेत, त्या टिप्स लक्षात घ्या. पहिली आहे स्टे विदिन द वर्ड लिमिट. म्हणजे काय, अ प्रेसी शुड बी मच शॉर्टर दॅन द ओरिजिनल टेक्स्ट. म्हणून काय करा, फॉलो द गिवन वर्ड लिमिट टू एन्श्युअर कन्साइजनेस. कन्साइजनेस मेंटेन करण्यासाठी वर्ड लिमिट ही महत्त्वाची आहे, म्हणून त्याला स्टिक करा. फोकस ऑन द थिसिस और मेन आर्ग्युमेंट. आयडेंटिफाय द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. अगोदर काय करा, आयडेंटिफाय द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज अँड एन्श्युअर दॅट इट इज क्लिअरली रिफ्लेक्टेड इन द प्रेसी. तीच आयडिया क्लिअरली रिफ्लेक्ट होत असली पाहिजे हे पहा. नेक्स्ट इज बी ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय, डू नॉट इन्क्लूड पर्सनल ओपिनियन्स, इमोशन्स और ॲडिशनल एक्सप्लेनेशन्स. ऑब्जेक्टिव्ह राहणं म्हणजे काय, आपली मतं, आपल्या भावना किंवा अतिरिक्त वर्णनं द्यायची गरज नसते. द प्रेसी शुड बी न्यूट्रल अँड फॅक्ट बेस्ड. कशी असली पाहिजे ती, न्यूट्रल असली पाहिजे आणि फॅक्ट बेस्ड असली पाहिजे. नंबर 4 आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस केली तर चांगली प्रेसी होते. द मोर यू प्रॅक्टिस प्रेसी रायटिंग द बेटर यू विल बिकम ॲट समरायझिंग इफेक्टिव्हली. रीडिंग अँड समरायझिंग डिफरंट टाईप्स ऑफ टेक्स्ट कॅन इम्प्रूव्ह युअर स्किल्स. म्हणजे जितकं तुम्ही जास्त प्रयत्न करत राहाल, प्रॅक्टिस कराल, तितकं तुम्ही इफेक्टिव्हली लिहू शकाल आणि त्याच्यामुळं काय होईल, तुमची प्रेसीही बेटर होईल. तर हे होतं अबाउट प्रेसी रायटिंग. आपण महत्त्वाचे जी मुद्दे बघितले ते कुठले कुठले होते. पहिला होता पर्पज ऑफ प्रेसी रायटिंग. पर्पजमध्ये आपण काय काय बघितलं, इम्प्रूव्हिंग कॉम्प्रिहेन्शन, इफिशियंट कम्युनिकेशन, रायटिंग कॉन्शियसली आणि ऑर्गनायझिंग थॉट्स. मग आपण बघितले की एलिमेंट्स ऑफ अ प्रेसी. काय आहेत की एलिमेंट्स, क्लॅरिटी, कन्साइजनेस, ॲक्युरसी, लॉजिकल स्ट्रक्चर अँड न्यूट्रल टोन. नंतर आपण बघितल्या स्टेप्स टू रायटिंग प्रेसी. काय काय स्टेप्स आहेत, रीड द टेक्स्ट केअरफुली, हायलाइट ऑन द मेन आयडियाज, राईट इन युअर ओन वर्ड्स, फॉलो द स्ट्रक्चर ऑफ द ओरिजिनल, अवॉइड पर्सनल ओपिनियन्स और इंटरप्रिटेशन्स, यूज ट्रान्झिशन वर्ड्स, रिवाइज अँड एडिट, अँड ॲट लास्ट tips for writing an effective précis. 4 tips are there. कुठल्या, stay within the word limit, focus on the thesis or main argument, be objective and practice. I hope précis writing तुमच्या लक्षात आलेलंच असेल. Thank you very much for watching.